स्मारकावी आहेत महाराजांचे. इतका अभ्यास, इतकं निरीक्षण आहे. आणि हे बांधकाम बघायला महाराज सिंधुदुर्गावर आले. बांधकाम पाहता पाहता अचानक महाराजांचा डावा पाय तिथल्या ओल्या बांधकामाच्या चुन्याच्या गिलाव्यावर पडला आणि महाराजांच्या पायाचा ठसा त्या गिलाव्यावर उमटला. कामगार काही पुढे झाले. असू द्या महाराज, आम्हास वाटत होतं एवढा अलौकिक कार्य आपण करत आहात, समुद्राला व्यसन घालत आहात, दुसरी शिवलंका उभारत आहात. आपलं अस्तित्व या किल्ल्यावर सतत असायला हवं. या ठशाच्या रूपाने ते राहील. महाराज, एक विनंती आहे, त्याने आणखी चुन्याचा ओला गिलावा पुढे केला. आपल्या हाताचा ठसा यावर द्यावा. महाराजांनी आपल्या हाताचा ठसा त्यावर उमटवला. पुढच्या काळात महाराणी जिजाबाईंनी याच महाराजांच्या ठशांना कोणाऱ्यात बसवलं, त्याला सुरक्षित आणि संवर्धित केलं. महाराजांच्या हयातीत महाराजांचं उभारलं गेलेलं हे सिंधुदुर्गावरचं जिवंत स्मारक आहे. महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे.